नमस्कार, मी रवी जाधव. आणि मी योगेश दळवी. आम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहोत, ज्याचं नाव आहे मराठी मंच. या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत, जसं राजकारण, समाजकारण किंवा स्पोर्ट्स, टुरिझम, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. तसेच तुम्हाला कुठल्या विषयांवरती चर्चा करायची असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता, त्यानुसार आम्ही त्या विषयांवरती चर्चा करू. तर आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आम्ही ज्या चर्चा करणार आहोत तो विषय आहे इलेक्टोरल बॉन्ड्स, जो सध्या सर्वात मोठा विषय राजकारणामध्ये चालू आहे आणि त्याविषयी थोडाफार प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आम्ही सुरुवात करतो त्या विषयाला. तर सुप्रीम कोर्टाच्या फटकाऱ्यानंतर SBIने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला 2 लिस्ट सबमिट केलेल्या आहेत. तर काय आहे त्या लिस्टमध्ये? तर पहिली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोखे हे कोणी खरेदी केले आणि त्याची एक लिस्ट आहे. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये त्या निवडणूक रोख्यांचा कोणत्या राजकीय पक्षांना फायदा झाला अशी ही लिस्ट आहे. याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की SBIने सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं होतं की जी या निवडणूक रोख्यांची जी त्यांच्याकडे कुठलंही सेंट्रलाइज रेकॉर्ड नाहीये, त्यांचे ते मुंबईच्या ब्रांचमध्ये फिजिकली आहेत, त्याच्यामुळं हे सगळं त्यांना गोळा करायला त्यांनी एक्सटेन्शन मागितलं होतं. जवळपास 30 जूनपर्यंत मुदत मागितली होती. म्हणजे आपण आता मिड मार्चमध्ये आहोत, म्हणजे साधारणतः 3.5 महिन्यांची एक्सटेन्शन मागितलं होतं. मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना 24 तासात याद्या रेकॉर्ड जे आहे ते सादर करा असा आदेश दिला, त्याच्यानंतर त्यांनी 24 तासामध्ये ते रेकॉर्ड सादर केलं. म्हणजे नक्की याच्यामध्ये SBIला अडचण काय होती हा तर खरा एक मोठा प्रश्न आहे. पण असो, आता त्यांनी तशाही ज्या 2 लिस्ट सबमिट केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. यामध्ये सुप्रीम कोर्टाने काल म्हणजे 18 तारखेला अजून एक निर्देश दिलेला आहे SBIला की तुम्ही या डिटेल्स पूर्णपणे उघड कराव्यात 21 तारखेच्या आत किंवा 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजायच्या आतपर्यंत तुम्ही संपूर्ण डाटा SBIकडे जो अवेलेबल आहे तो डाटा पब्लिश करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर 2 दिवसांमध्ये याचा पूर्ण डाटा आपल्याकडे उपलब्ध असेल, त्याच्यानुसार कदाचित आपल्याला हे कळेल की कुठल्या कारणासाठी कुठल्या कंपनीने डायरेक्टली कुठल्या पक्षाला डोनेशन दिलेलं आहे, जे आता सध्याच्या डाटानुसार आपल्याला सांगता येत नाही किंवा आपण हे लिंक करू शकत नाही की या पर्टिक्युलर कंपनीने या पर्टिक्युलर पक्षाला डोनेशन दिलेलं आहे. तर सध्या सगळ्यात पहिल्यांदा आपण जो डाटा अवेलेबल आहे त्याच्यावरती चर्चा करूया, ज्यामध्ये सुरुवातीला आपण बघू ज्या कंपन्यांनी डोनेशन दिलेलं आहे. तर योगेश तू. तर याच्यामध्ये ज्या टॉप 10 कंपन्या आहेत ज्यांनी हे निवडणूक रोखे खरेदी केलेत तर ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिलं जे नाव आहे ते फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी जवळपास 1,368 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केलेले आहेत. याच्यामध्ये इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की ही जी फ्युचर गेमिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये देशभरामध्ये विविध भागांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याची ED किंवा तत्सम केंद्रीय यंत्रणा याच्या मार्फत चौकशी सुरू आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये ही जी कंपनी आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक रोखे खरेदी करते आणि ते राजकीय पक्षाला देते. अर्थात कुठल्या राजकीय पक्षाला दिलंय हा डाटा सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाहीये, परंतु आपण गेस करू शकतो की हे कुठल्या राजकीय पक्षाला दिलं असेल. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काल अशी समोर आली की फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने DMK या पक्षाला सुद्धा 509 कोटी रुपये डोनेशन दिलेलं आहे. अर्थात ते डोनेशन या 1,368 कोटी रुपयांच्या डोनेशनमध्ये
आहे किंवा नाही याचा डाटा नंतर येईलच. त्याच्यानंतरची जे कंपनी आहे, जी सेकंड मेजर कंपनी, त्याचं नाव आहे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ज्यांनी 966 कोटी रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे. तर ही कंपनी बेसिकली रोड आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत त्याच्यावरती काम करते. तर त्या कंपनीने 966 कोटी म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपयांचं डोनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथी जी लिस्ट कंपनी आहे ती हल्दिया एनर्जी लिमिटेड 375 कोटी. त्याच्यानंतर वेदांता लिमिटेड 399 कोटी. वेदांता म्हणजे भरपूर महाराष्ट्रीयन लोकांना बऱ्यापैकी माहितीच आहे. वेदांताचा एक प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रात येणार होता. त्याच्यानंतर तो काही कारणामुळे गुजरातला गेला आणि मला वाटतं त्याच्यानंतर तो आता हल्ली काही महिन्यांपूर्वी तो कॅन्सल देखील झालेला आहे. त्याच्यानंतर आहे एसएल मायनिंग इंडस्ट्रीज लिमिटेड 224 कोटी. वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी, त्यांचे 220 कोटी रुपयांचं डोनेशन आहे. भारती एअरटेल लिमिटेड 198 कोटीचं डोनेशन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, काही दिवसांपूर्वी अशी एक न्यूज होती की भारती एअरटेल लिमिटेड ही लॉसमध्ये चाललेली आहे. तर एखादी लॉसमध्ये चाललेली कंपनी 200 कोटी रुपयांचं डोनेशन कसं काय देऊ शकते, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जे आहे ते केव्हेनेंटर फूड इन्फ्रास्ट्रक्चर 195 करोड. MKG एंटरप्राइजेस 192 करोड. तर ह्या टॉप 10 कंपन्या आहेत. आणि जसं रवीने पहिल्यांदा सांगितलंय की आता सध्या तरी कुठल्या कंपनीने चे निवडणूक रोखे हे कुठल्या पक्षाला गेलेले आहेत याचा डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. आणि याच्यावरून काय की बेसिकली ही जर लिस्ट पाहिली तर तुम्हाला इन्स्टंटली हे सापडतं की ही जी फ्युचर गेमिंग ह्या ज्या कंपन्या आहेत, ही जी कंपनी आहे प्रामुख्याने ही एकदम टॉप आहे. त्यांनी 1368 कोटी रुपयांची निवडणूक रोखे खरेदी केलेले आहेत. तर ह्या कंपन्यांच्या पैशावरती भारतातल्या विविध राजकीय पक्षांचं राजकारण चालतं, हे यातून प्रामुख्याने दिसून येतं. आणि दुसरं म्हणजे की जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड यांनी मागे असं सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेला अपेक्षित काय की इथे जे काही होतं ते सगळे नागरिकांना कळलं पाहिजे. तर हे जे निवडणूक रोखे आहेत या प्रकरणामध्ये हे काहीच कळत नाहीये की कोणी हे खरेदी केले, कोणत्या पक्षाला दिले. त्याच्यामुळे हा काळा पैसा थांबवण्याचा कसं काय मार्ग असू शकतो. विशेष म्हणजे ज्यावेळी निवडणूक रोखे लॉसाठी संसदेमध्ये आणले गेले त्यावेळेला असं सांगितलं गेलं की काळा पैसा रोखण्यासाठी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे किंवा या मार्गाने जास्त करून काळा पैसा थांबवला जाईल. जे पार्टीजना डोनेशन स्वरूपात मिळतो, तर या गोष्टी थांबवण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड ही सिस्टीम आणलेली होती. अर्थातच ते थांबलेलं नाही असं दिसतंय, पण त्याचा उलगडा लवकरच होईल. अर्थात डोनेशन घेणं कुठल्याही पार्टीला किंवा डोनेशन देणं कुठल्याही पार्टीला गैर काहीच नाहीये. याच्यामध्ये फक्त ते कुठल्या प्रकारे, किती आणि का दिलं हा प्रश्न आहे. आता आपण पुढे ह्या निवडणूक रोख्यांचा कुठल्या राजकीय पक्षांना फायदा झाला ते पाहूयात. तर पहिलं जे नाव आहे ते भारतीय जनता पक्ष ना जवळपास 6060 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांचा फायदा झालेला आहे. अर्थातच भारतीय जनता पक्ष हा गेल्या 10 वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे. विविध राज्यांमध्ये त्यांची राज्य सरकारे आहेत. त्याच्यामुळे जे डिसिजन मेकिंग पॉवर्स आहेत ही बऱ्यापैकी त्याच पक्षाकडे आहे. आणि अर्थातच त्याच्यामुळे जे आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सने यांना जास्त स्वरूपात म्हणजे मोठ्या फरकाने निवडणूक रोखे जे आहेत ते दिलेले आहेत. अर्थात न खाऊंगा न खाने दूंगा किंवा भ्रष्टाचार विरहित सरकार ही जेव्हा मान्य श्री पंतप्रधानांनी सांगितलं होतं आणि ह्या जेव्हा अशा फिगर्स आपल्या समोर येतात तेव्हा कुठेतरी त्या कारभाराला छेद देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. याच्यानंतरचा जो पक्ष आहे, जो
जास्त फरक आहे ॲक्च्युली पहिल्या आणि दुसऱ्या पक्षामध्ये. पहिला म्हणजे BJPमध्ये 6,060 कोटींचं, तर दुसरा जो आहे सरप्राइझिंगली तृणमूल काँग्रेस, ज्याचं डोनेशन मिळालेलं आहे ते 1,609 कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं आहे. म्हणजे त्यांची सत्ता फक्त एका स्टेटमध्ये आहे आणि कम्पॅरेटिव्हली त्यांना डोनेशन जास्त मिळालेलं आहे. 1,609. ते कसं मिळालं हे पण मोठं म्हणजे मोठा यक्ष प्रश्न आहे तो. त्याच्यानंतर येते ती काँग्रेसला 1,421 कोटी रुपयांचं मिळालेलं आहे. काँग्रेसच्या सत्तेविषयी बोलायचं आहे. हो, तर आता काँग्रेस हा गेल्या 10 वर्षापासून केंद्राच्या सत्तेपासून बाहेर आहे. इनफॅक्ट विरोधी पक्ष नेता होईल एवढी संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये. पण तरी देखील असे भरपूर कॉर्पोरेट्स आहेत की जे ह्या पक्षाला अजूनही निवडणूक रोखे देऊ इच्छितात किंवा त्यांनी दिलेले आहेत. कदाचित मधल्या काळामध्ये जेव्हा काँग्रेसचे काही राज्यांमध्ये सरकारं होती, तर त्यावेळेस कदाचित त्यांना हे निवडणूक रोखे मिळाले असू शकतात. त्याच्यानंतर भारत राष्ट्र समिती 1,214 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. नंतर DMK 639 कोटी, YSR काँग्रेस 337 कोटी, TDP 214 कोटी आणि याच्यानंतर इथे महाराष्ट्राचा मोठा पक्ष शिवसेना, त्यांना 159.40 कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं. त्याचं मेन कारण हे असू शकतं की 2019ला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षाचे होते. तर कदाचित त्याचा फरक म्हणून किंवा त्यांच्याकडे जी डिसिजन पॉवर होती त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळालं असावं. त्याच्यानंतर राष्ट्रीय जनता दल 72.50 कोटी. सरप्राइझिंगली याच्यामध्ये पुढची जी एंट्री आहे ते आम आदमी पार्टी 65.50 कोटी, जनता दल सेक्युलर 43.50 कोटी, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 36 कोटी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी पार्टी किंवा NCP यांना 30.50 कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं आहे. अर्थात राष्ट्रवादी पार्टी सध्या 2 गटामध्ये आहे, एक अजित पवार गट आणि दुसरे शरद पवार गट. आता हे डोनेशन कुठल्या गटाला मिळालेलं आहे का दोन्ही गटांचं मिळून आहे याविषयी आपल्याला डिटेल्स माहिती नाहीये. त्याच्यात इंटरेस्टिंग शिवसेना आणि NCP बद्दल कदाचित तो पक्ष नक्की कोणाचा याच्यावरतीच भरपूर लढाया चालू आहेत, कायदेशीर लढाया चालू आहेत. त्याच्यामुळे कदाचित हे जे निवडणूक रोखे जमा होण्यामध्ये त्याचा काही परिणाम झालाय का, कारण की पक्ष नक्की कोणाचा आहे हेच अजून कन्फर्म नाहीये. कदाचित शिवसेनेच्या बाबतीत झालंय, राष्ट्रवादीची अजून लढाई चालू आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना पण मिळालेलं आहे, जसं जनसेना पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड, झारखंड मुक्ती मोर्चा, शिरोमणी अकाली दल आणि AIDMK, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट, असे 5 लाख किंवा 5 लाखांपेक्षा जास्त 5 कोटी किंवा 5 कोटींपेक्षा जास्त डोनेशन मिळालेले हे काही पक्ष आहेत. बाकीच्या पक्षांनाही मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा कमी रक्कम आहे. तर अशा प्रकारे मला वाटतं या पहिल्या ज्या टॉप 10 किंवा 15 ज्या पार्टीज आहेत त्यांना हे मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळालेलं आहे. आता हे जे यांना ज्या राजकीय पक्षांना ह्या निवडणूक रोख्यांचा फायदा झालेला आहे, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केलं तर जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची नावं कुठेही दिसत नाहीयेत. आणि ज्या कंपन्यांनी निवडणूक रोखे घेतलेला आहे त्याच्यामध्ये श्री गौतम अडाणी किंवा श्री मुकेश अंबानी यांची देखील नावं नाहीयेत. येस, याचं कारण कदाचित असं असू शकतं की त्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत, अडाणी किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज, या
स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांना जास्त विश्वास असावा, किंवा दुसरं असं की त्याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्या कंपनीच्या मार्फत पैसे दिलेले आहेत. आता अर्थात याचा उलगडा काही दिवसांनी होईलच किंवा होणार नाही हेही सांगता येणार नाही. पण SBI जो डाटा सबमिट करेल त्याच्यावरती याच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. बरोबर. आता हे जर एकंदरीत सगळे आपण डोनर्स आणि त्याचे रिसिव्हर्स जर पाहिले, तर एकंदरीत आपल्या लक्षात येतं की आपली जी लोकशाही आहे ती एवढी गढूळ झालेली आहे की निवडणुकीमध्ये पैसे टाका, निवडून या, निवडून आल्यानंतर पैसे कमवा आणि परत पैसे टाकून निवडून या, म्हणजे अशा स्वरूपाचं समीकरण बनलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की अशी काही लोक असतात की ज्यांची एकंदरीत विकासाची दृष्टी, ज्यांचं सामाजिक आकलन किंवा बौद्धिक कुवत याविषयी आपल्याला भरपूर प्रश्न असतात. पण जो निवडणुकीचा एकंदरीत सेटअप आहे, या सेटअपमध्ये त्यांच्या पुढे कोणीही उभं राहू शकत नाही आणि ते वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून निवडून येत असतात. आणि निवडून आले की हे जे परत पैसे टाका, कमवा, परत पैसे टाका, हे विशेष जे सायकल आहे ते सुरू राहतं. साम दाम दंड भेद असे सर्व प्रकारच्या गोष्टी वापरून हे नेते निवडून येतात, हे सत्ता चालू करतात आणि एकदा सत्तेत आले की त्यांच्या पूर्ण परिवार किंवा त्यांचे निकटवर्तीय सत्तेमध्ये येत राहतात. असे जवळपास लिमिटेड लोकांमध्येच ही सत्ता फिरत राहते. हे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे, कदाचित यापुढेही तसंच पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये जे फिगर्स आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये दिसतंय की कॉर्पोरेट आणि राजकीय पक्ष हे जे आहे हे एकमेकांना फायदे पुरवतात. म्हणजे क्विड प्रो को, म्हणजे तुम्ही आम्हाला आमचा फायदा करा, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तुमचा फायदा करतो. हे अशा स्वरूपाचं नाही का, गोज हँड इन हँड अशा स्वरूपाचं जे आहे चित्र आपल्या समोर दिसत आहे. तर या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात जे काही डोनेशन मिळालेलं आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, किंवा ज्या बऱ्याचशा पार्टीज किंवा बरेचसे न्यूज चॅनल रिपोर्ट करतायत की एक्स्टॉर्शन हा प्रकार झालेला आहे, तर हे झालंय का, हे काही दिवसांनी कदाचित SBI जेव्हा डाटा पूर्ण उघड करेल त्यावेळेला हे उघडकीस येईलच असं वाटतंय. तर सुप्रीम कोर्टाचे या दृष्टीने आभार मानायला हवेत की त्यांनी या गोष्टींवरती लावून धरली आणि SBI ला भाग पाडलं की तुम्ही तो डाटा सबमिट करावा यासाठी. चल थांबूयात आपण इथे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार.